कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती सूर्यवंशी, सांगा बघू, यंत्रात आणि माणसात सगळ्यात मोठा फरक कोणता? सोपं आहे तसं। यंत्र माणूस हाडामासाचं बनलेला असतोय, यंत्र लोखंडाचं धातूचं बनलेलं असते, वायरी बिरी असतात त्याच्यात। बरोबर। आणखी आणखी काय फरक आहे? आणखी माणसाला मन असतं, यंत्राला काय मन बिन नसते। बरोबर, पण सगळ्यात मोठा फरक तुम्ही विसरताय। काय अजून काय विसरालोय मी? काय नाही झालंच तर माणूस यंत्राला चालवतोय, यंत्र काय माणसाला चालवत नाही। बरोबर, पण पूर्णपणे बरोबर नाही। कारण काही माणसांकडे बघून असं वाटतं की त्या माणसात आणि यंत्रामध्ये काही फरकच नाहीये। कारण काही माणसं ही यंत्रांच्या आहारी जातात, यंत्र सांगतील तसंच वागू लागतात, तसाच विचार करू लागतात, कारण ते सगळ्यात मोठा फरक विसरतात। यंत्राकडे तेवढीच बुद्धी असते जेवढी माणसानं त्याला दिलेली असते, पण माणसाकडे स्वतःची स्वतंत्र बुद्धी असते। तो स्वतः विचार करू शकतो, बरोबर ना? माणूस स्वतःचा विचार करू शकतो, स्वतः अर्थ काढू शकतो। मग असं असताना माणूस कधी कधी यंत्रासारखा का वागतो? हे म्हणजे दुसऱ्याच एका माणसाकडे आपली सगळी बुद्धी सोपवून, आपलं डोकं गहाण टाकून तो ती व्यक्ती सांगेल तसंच का वागू लागतो? ती व्यक्ती म्हणेल तीच पूर्व दिशा असं का वागतो? सगळे सांगत असतात की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, असं करू नकोस, असं वागू नकोस, तरी तो का ऐकत नाही? का स्वतःचे अर्थ काढत नाही? का स्वतःहून विचार करत नाही? असं होतं ना काही माणसांचं। तुम्हाला काय वाटतं अधिपती? पण त्याला काहीतरी अनुभव असतोय ना, ज्या माणसाचा तो ऐकणार आहे त्याचा त्याच्यावर काहीतरी विश्वास असतोय, म्हणताना तो त्याचं सगळं ऐकतोय ना। बरोबर आहे, विश्वास ठेवणं हे माणसाचं एक वैशिष्ट्य आहेच, पण जर डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवला तर तो माणसाचा गुण ठरतो, आणि डोळे झाकून विश्वास ठेवणं हा त्याचा दोष आहे अधिपती। ह्याचा सगळ्यांनीच विचार करायचा आहे बरं का, म्हणजे आपलं असं होतंय का असं सगळ्यांनी विचार करायचा आहे। प्रत्येक माणसावर शंका घ्या, संशय घ्या असं मी म्हणत नाही, पण प्रश्न विचारा। आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय, जे काही आपण ऐकतोय त्याला क्वेश्चन करा। प्रश्न पडायलाच हवा काही माणसांबद्दल। आपल्या विचारातून आलेला अर्थ असला पाहिजे तो आपला स्वतःचा। जर दुसऱ्यांनी सांगितलेला अर्थ आपला आहे असं आपण मानलं आणि त्यालाच पुढे घेऊन गेलो तर स्वतःच्याच हाताने आपण स्वतःचाच कडेलोट करतोय, असं नाही वाटत का तुम्हाला? सांगा ना अधिपती, ह्या अर्थाने माणूस जर यंत्रासारखाच वागू लागला, तो सांगेल तसंच करू लागला तर माणसाचं यंत्रच होईल। सांगा तुम्हाला काय वाटतंय? घ्या चहा घ्या। काय मग भाऊजी, कसा चाललाय तुमचा अभ्यास? चाललाय जोरदार। काय बाकी पोरांसाठी ती नुसती शाळा आहे हो, आमच्यासाठी म्हणजे रोजचीच परीक्षा। आणि पंचायत कशी होते माहिती काय, परत तिथंच येते आमच्या आई साहेबांनी आम्ही देऊन ठेवला शब्द, त्याच्यामुळे मास्तरीनबाईशी असं थेट बोलताच येत नाही ना। आणि मास्तरीनबाई आणि विद्यार्थी असं जर बोलायचं झालं तर कंपल्सरी रोज रात्री जागून जागून का होईना ते अभ्यास करणे आहे, ते अभ्यास करूनच जायला लागते शाळेत। पण काही म्हणा भाऊजी, शाळेत ऍडमिशन घेण्याची तुमची जी आयडिया आहे ना ती सुपर्ब आहे। लोक प्रेमात काय काय करतात, पण तुम्ही जे करताय ना ते खूप क्यूट आहे। दप्तर घेऊन शाळेत जाणं क्यूट, वन साइड लव्ह स्टोरी आमची। होईल हो, होईल, बोथ साइड पण होईल। त्याच दिवसाची वाट बघालोय। तुमचं कसं काय झालं? तुमचं आणि आमच्या वंक्या डोंक्याचं कसं काय जुळलं म्हणायचं? कसं काय म्हणजे तुमच्यामुळेच नाही का? आमच्यामुळे काय तेव्हा? अहो तसं नाही हो, इनडिरेक्टली। कसं? तुमच्या कंपनीच्या कामासाठी ओमकार बँकेत यायचा आणि तिथे नेमकी आमची गाठ भेट व्हायची। आणि तशी आधीची शाळेची ओळख तर होतीच ना आपली।
भाऊजी तुम्हाला माहितीये का, त्याने मला बँकेतच प्रपोज केला, आ? सगळ्या स्टाफ समोर. हे माहित नव्हतं मला. वंक्या डोंक्यामध्ये एवढं डिरिंग. अगा अहो डेअरिंग आहे म्हणून तर माझ्या बरोबर लग्न केलंय ना त्याने. पण भाऊजी प्रेम असतं ना तर माणूस कसलीही डेअरिंग करतो. आता तुमचंच बघा की, या वयात सुद्धा तुम्ही शाळेत जायची डेअरिंग केलीच ना. पण काय भाऊजी, मला सांगा ऍडमिशन कसं झालं? म्हणजे वहिनींनी फॉर्मवर सही कशी केली? लय लढ तरी गेल्या त्या शाळेतल्या पोरासनीच हाताशी घेतलो. इन्या बिन्या पोरं नाहीत का शाळेतली, ती परत तो क्लार्क घेतला हाताशी आणि ते केलं. मला राहून राहून वाईट कुठल्या गोष्टीच वाटते माहिती आहे. नाही म्हणलं तरी शेवटी मास्तरीन बाईसनी गंडवूनच त्यांची सही घेतली. मला सांगा भाऊजी, तुम्ही फॉर्म घेऊन सरळ वहिनीकडे गेला असता तर त्यांनी सही केली असती? नसती केली, कन्फर्म नसती केली तर म्हणताना तरी एवढं सगळं नाटक केले. अहो म्हणजे जवळजवळ चौकशी आयोग बसवायचाच बाकी ठेवला होता मास्तरीत महिने इथं केबिन मध्ये. आणि सगळं निस्तरलं म्हणून नशीब. लय मॅटर हार्ड झाला असता आज. खरंच मजा येते मला, लय भारी वाटते माहिती का. सकाळी शाळेची वेळ झाली, घड्याळाचा काटा असा सरकला नाही की इकडे धाक 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 चालू होते. आमच्या आई साहेबांचा एवढा धाक असता तरी बी माझं एवढं धाक धाक होते. म्हणजे बघा की ती 10वीची पोरं ती बोर्डाची परीक्षा देतात का नाही फायनलची, त्यासनी कसं होत असेल टेन्शन ना, असं पाक डोसकं फुटाला, तसं माझं रोज होत. नाही, आता रोज परीक्षा देताय पण त्याचा रिझल्ट कधी लागणार? रिझल्टचं काय आता, हे आमच्या पेपर तपासणारीवर अवलंबून सगळं. बर ठीक आहे, आपण असं धरून चालू की तुम्ही बोर्डात पहिले आलात, म्हणजे वहिनींनी तुम्हाला माफ केलं. मग त्यांना घरी कधी घेऊन जाणार? भाऊजी अहो लग्न झालंय तुमचं, संसार आहे तुमचा, तो काय असा शाळेत सुरू ठेवणार आहे तुम्ही? अहो घरला काय आम्ही आज घेऊन जाऊ, पण आमचं झालंय कसं माहित आहे काय, सहन बी होत नाही आणि बोलता बी येत नाही. आई साहेबांनी शब्द देऊन ठेवलाय, मास्तरीन बाई त्या घरात नाहीत. तुम्हाला खरं सांगतो ते घर खायला उठतंय माहिती, मला आता घरी जाऊ वाटत नाही. त्या घराची सगळी रयाच गेल्या, घरपणच गेल्या आमच्या घरात. खरंच गेलंय वाट लागते. अहो ती कसं होते माहिती काय, आत्मा असतो की नाही, आत्मा, ती आत्मा समजा बसदिशी शरीरच सोडून गेलं तर कसं होईल. अहो भाऊजी म्हणूनच विचारतीये, कधी घेऊन जाणार आहे तुम्ही वहिनींना घरी? अहो कधी घेऊन जाणार हे प्रश्नच नाही, कसं घेऊन जाणार हे प्रश्न आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.